ही निवडणूक आहे महापालिकेची, तुम्हाला काय वाटते निवडून कोणी? अर्चना कोराणे आमच्या कोराणे वहिनी येणार. एक नंबर त्यांचं काम करण्याची पद्धत आहे. आम्हाला 100% खात्री आहे की त्या वहिनी निवडून येईल. अर्चना उत्तम कोराणे यांच्यासारखा एक होतकरू आणि कामाचा एक नगरसेवक आम्हाला हवा आहे. या अर्चना उत्तम कोराणे हे आमच्या मदतीला धावून येण्यासारखी व्यक्ती आहे. सगळ्या संदर्भामध्ये सारखेपणानं वागतात राहतात, त्यामुळे त्यांना मानणारे वर्ग भरपूर आहे या भागात. अर्चना वहिनींचं काम चांगलं आहे, त्या कायम संपर्कात आहेत, लोकांशी संपर्क चांगला ठेवलेला आहे आणि त्यांचं काम उत्तम प्रकारे आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून अर्चना उत्तम कोराणे ह्या 100% निवडून येणार ही जी आम्हाला खात्री आहे. इथलं वातावरण एकदम पॉवरफुल आहे. वातावरण काय चांगलंच आहे की ह्याच्या भाजपबद्दल अर्चना कोराणेंच्याबद्दल 100% निवडून येणार. फुलाला आमचंच आहे. कधी आम्ही त्यांच्या दारात गेलो कुठल्या पण समस्या असल्या ते आम्हाला कधीच नाही म्हणत नाही. अर्चना उत्तम कोराणेच निवडून आल्या पाहिजेत, का तर आमच्या भागासाठी आमच्या विकासासाठी त्याच चांगले आहेत. काय निवडून येणार आहे आम्हाला परफेक्ट माहिती आहे. आम्हाला गॅरंटी आहे 100%. आम्हाला असं वाटतं की त्याच याव्या आणि त्या व्यथा ऐकण्याचं काम ते करून आमचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. कधी अडचणीला आम्ही त्यांना अहोरात्री फोन केला तरी येण्यासाठी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमचा पाठिंबा पूर्ण आमच्या भागाचा पाठिंबा त्यांना. उत्तम कोराणेंच्या माध्यमातून त्यांनी अनेक भरपूर कामं केलेली आहेत. आणि राजकारणातलं बरेच उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितलेले आहेत, त्याच्यामुळं आणि नगरपालिकेत त्यांनी काम केलेलं आहे यापूर्वी. दुःख सुख असले आणि जर का त्यांना फोन आला तर त्या रात्री कधी पण असून दे त्यावेळेला ते हजर राहतात. वहिनी तुमचे काम चांगलं आहे, कोराणे साहेबांचं काम चांगलं आहे. पोराने कुटुंब रोग बैठो त्यांना इकडे मानणारा वर्ग भरपूर आहे. महायुती सत्ता यायला पाहिजे. महायुती आम्हाला महायुतीचेच येणार असं आम्हाला यावी असं वाटते. माहिती कमळाची सत्ता आली पाहिजे. महायुतीचे सर्व उमेदवार येतील असं वाटतं. हे विजय हा महायुतीचाच होणार. आता ही महायुतीची सत्ता आली पाहिजे. भाजपचा. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. शहरात आपल्याला सर्वत्र निवडणुकांची लगबग पाहायला मिळते. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीच मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जातोय, तेथील असणाऱ्या समस्या जाणून घेतोय, त्या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 10 मध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर या भागाचा कितपत विकास झालाय आणि एकंदरीत त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे. काका नमस्कार. नमस्कार. खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल, विकास झालाय काय? आपल्या भागाचा कधी प्रशासक आल्यापासून कधी विकास झालेला नाही. या विकास पूर्ण सगळा खुटलेला आहे. नगर आणि लोकांना व्यथा सांगायची कुणाला हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे भागाला एक नगरसेवक चांगल्या प्रकारचा असावा असं आमच्यातली एक भावना आहे. गटर्स म्हणा, रस्ते म्हणा, पाण्याचा प्रश्न भरपूर आहे. आमच्या रंका आमच्या शेजारी आहे, त्याचा एक प्रश्न मोठ्या भेडसावत आहे. डासांचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि हे सर्व सांगायचं कुणाला हा एक मोठा आमच्यापुढे समस्या निर्माण झालेली आहे. म्हणून आम्हाला अर्चना उत्तम कोराणे यांच्यासारखा एक होतकरू आणि कामाचा एक नगरसेवक आम्हाला हवा आहे. आणि ते आम्ही त्यांच्या घरी जाऊन वेळोवेळी त्यासनी आम्ही सांगू शकतो. आमच्या घरची माणसं असल्यामुळे ती आम्ही त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन त्यांना आमच्या व्यथा सांगू शकतोय आणि त्या व्यथा ऐकण्याचं काम ते करून आमचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. आणि कधी कुठलाही माणूस आजारी असला काय असला तर ती एक मदतीला धावून येणारा एक नगरसेवक. आणि उत्तम कोराणे यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक भरपूर कामं केलेली आहेत. अनेक लोकांच्या समस्या दूर केलेल्या आहेत. असं कोण घरी आजारी असलं काय असलं एक रात्र अपरात्र कधी ते आमच्या समस्यासनी धावून येणारे एक नगरसेवक आहेत. आणि असा आम्हाला एक नगरसेवक हवा आहे म्हणून आम्ही त्यांना मदत करण्याचं ठरलेलं आहे. नक्कीच तुम्ही अर्चना कोराणेच का तुम्हाला नगरसेवक सांगितलं ना तुम्हाला की आम्ही त्यांच्या चुलीपर्यंत जाऊ शकतोय. आम्ही त्यांच्या व्यथा आमच्या सांगू शकतोय. काही अडचणी असतात अपरात्री मध्यरात्री आम्ही तुम्हाला त्यांच्या घरी जाऊन आमच्या व्यथा सांगू शकतो. ते धावून येण्यासारखे त्यांचे चिरंजीव म्हणा, त्यांचे पती म्हणा, कधीही बोलवलं तर ते येण्याच्या मनस्थितीत असतात. फोन कधी त्यांचा ऑफ नसतोय, त्यामुळे आम्ही फोनवरून सुद्धा त्यांना एक आमच्या समस्या सांगू शकतोय. एकंदरीत कोराणे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? एक नंबर काम करण्याची पद्धत त्यांची. त्या अहोरात्र त्याने ते ह्याला वाहूनच घेतलेलं आहे. लोकांच्या समस्या हे कधीही त्यांना बोलवा, ते ना त्यांच्या तोंडात नाही. कुठल्याही मदतीला ते तप्तर धावून येणारे एक नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय. काय सांगाल, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? हां, आता ही महायुतीची सत्ता आली पाहिजे आणि आमचं ते महापौर होण्याची एक आम्हाला
आमचा एक महापौर व्हावा अशी आमची एक इच्छा आहे. कारण त्या माध्यमातून ते शहराचा भरपूर विकास करू शकतील. काका निवडणूक होती खूप वर्षांनी, विकास झालाय काय? विकास म्हणजे म्हणावा आमच्या मनावासारखा विकास झालेला नाही बरं. काय. आणि आमची आता आमच्या भागामध्ये हा पाणी प्रश्नाचा मोठा प्रश्न आहे पाण्याचा. तो म्हणजे आणि आमच्या भागातल्या नगरसेवक म्हणजे अर्चना उत्तम कोराणे हे आमच्या मदतीला धावून येण्यासारखी व्यक्ती आहे काय. आणि कधी अडचणीनं आम्ही त्यांना अहोरात्री फोन केला तरी येण्यासारखी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमचा पाठिंबा पूर्ण आमच्या भागाचा पाठिंबा त्यांना आहे. का त्यांना एवढी पसंती का? जी माणुसकीला चांगली आहे, धावण्याला मदत करणारी चांगली व्यक्ती आहेत काय. गोरगरिबांना सहकार्य करणारी आहेत, म्हणजे अडचणीला येणारी आहेत. राजकारणात भरपूर त्यांनी अनुभवलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती व्यक्ती चांगली वाटते. काय सांगाल, महायुतीची सत्ता यायला पाहिजे काय महाविकासाला? महायुतीची सत्ता यायला पाहिजे असं का वाटतं? पहिल्यापासून. म्हणजे महायुतीची जर सत्ता आल्यापासून जरा भागात कामं म्हणजे बऱ्यापैकी झाल्यात. त्यामुळे महायुतीची सत्ता यायला पाहिजे. काका अनेक वर्षांनी निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, विकास झाला? म्हणावं तसा विकास झालेला नाही. पाण्याचा प्रचंड प्रश्न आहे. पाणी नसल्यामुळं सगळ्या म्हणजे महिला वर्गांचं फार हाल चालले. आता उत्तम कोराणे साहेबांचा आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. म्हणजे सगळ्यांशी जवळीक आहे त्यांची आणि हाकेला येणारा माणूस आहे ते. आणि राजकारणातलं बरेच उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितलेले आहेत. त्याच्यामुळं आणि नगरपालिकेत त्यांनी काम केलेलं आहे यापूर्वी. त्याच्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की त्या वहिनी निवडून येईल. नक्कीच कोराणे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? कोराणे कुटुंब रोग बैठो, काम होणार असलं तर होणार, नाही तर नाही. आणि नाही असं नाही, ते काम करणारच. नाही हा शब्द नाही आहे त्यांच्यावर. कामाचे प्रचंड म्हणजे माहितगार आहे. त्यांना काम फार करतात ते. जवळजवळ 10 वर्ष त्यांनी पद बघलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना खात्री आहे भागातल्या लोकांना की वहिनी निवडून आल्यानंतर आमच्या भागाचा कायापालटा होणारच आहे. आणि महायुती आघाडी असल्यामुळं कामं व्हायला काही अडचण नाही आम्हाला. अडचण काय नाही. फंड वगैरे कोराणे साहेब आणतात, फंड वगैरे भरपूर आणतात आणि काम व्हायला आम्हाला म्हणजे अडचण काय नाही. या निवडणुकीत जनता माणूस म्हणून मतदान करणार काय पक्ष बघून करणार? माणूस म्हणून जनता मतदान करणार. माणुसकीला जागणारा माणूस आहे ते. कधीही रात्री तुम्ही फोन करा त्यांना, कधीही रात्री फोन करा, दिवस रात्री कधीही फोन करा, तुमच्या कामाला तत्परतेनं हजर राहणार. महायुती की महाविकास आघाडी? महायुती. असं का? का म्हणजे आता परती सरकार त्यांचं आहे, दिल्लीत सरकार त्यांचं आहे. फंड यायला अडचण काय नाही. फंड असेल तरच कामं होणार ना. मग फंड यायला तर त्यांना माहीत आहे कुठनं फंड आणायचा काय. त्यांनी काम केलं असल्यामुळे त्यांना माहीत आहे फंड कुठनं आणायचा. ते फंड आणणार याची आम्हाला 100% खात्री आहे. आणि भागाचा आमच्या पाण्याचा प्रश्न पहिला मिटून होता. काय सांगाल, एकंदरीत या प्रभाग 10 मध्ये कोणाची हवा आहे? वहिनी कोराणे वहिनींची हवा आहे. असं का वाटतं? कारण त्यांचं वन साईड म्हणजे कसं आहे, त्यांचं सगळीकडे बघितलं तरी व्यक्तिमत्व लहानापासून थोरापर्यंत म्हणजे असं कधीही त्यांच्या मनात नाही की बाबा म्हणजे एखादा हा व्यक्ती हे असा आहे. तर सगळ्या संघ म्हणजे सारखेपणानं वागतात राहतात. त्यामुळे त्यांना मानणारे वर्ग भरपूर आहे ह्या भागात. कामाची पद्धत पण त्यांची तशी. कधीही कोणी लहान मुलगा गाड पडला तर तिथं थांबणार, त्या संघ 2 शब्द व्यक्त करणार. पण असं कधी नाही की मी ह्या पदावर आहे मी ह्या पदावर आहे. पण असं कधी त्यांच्या मनात कधीच भावना आली नाही. त्यामुळे कामाची तर पद्धत 1 नंबर त्यांची आहे. नक्कीच या निवडणुकीत नेमकी काय चुरस काय पाहायला मिळणार आहे? सुरस कास काय वाटत नाही आम्हाला ॲक्च्युली. कारण आमच्या कोराणे वहिनींचा सगळीकडं बरेच पहिलं 2005च्या पूर्वी पण ते नगरसेवक असताना त्यावेळेस सुद्धा त्यांनी काम केलेत. आता पण सध्या असल्यामुळं आता काय अडचणच नाही महायुतीमध्ये असल्यामुळे. विकास कामं झालेले आहेत. कारण सगळे आमदार फंडातनं खासदार फंडातनं त्यांनी निधी वगैरे जमवून त्यांनी रस्ते डांबरीकरण वगैरे म्हणा, गटारी वगैरे म्हणा भरपूर असं केलेलं आहेत. इतर लोकांची काय वैयक्तिक कोणाच्या अडचणी असल्या कोणत्याही गोष्टीच्या असून दे, महापालिकेतल्या अंतर्गत असून दे, बँकेच्या अंतर्गतल्या असून दे, वैयक्तिक कोणाच्या तर कशाच्या संदर्भात अडचण असली तर ते जाणीवपूर्वक म्हणजे असं की लोकांना मदत करतात. त्यांना कोणते मी छोटा असून दे, लहान असून दे, मोठा असून दे आणि कोणत्याही कोणाचा म्हणजे कधीही फोन आला तर त्यांच्या सेवेला मात्र हजर राहतात. हे एक त्यांच्याकडं कोराण्यांच्याकडे एक तेवढी भूमिका चांगली आहे. कारण मी आता बरेच वर्षापासून मी बघतो त्यांच्यात
तर ते एक तेवढे त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. म्हणजे कोणाचे दुःख सुख असले आणि जर का त्यांना फोन आला तर त्या रात्री कधी पण असून दे त्यावेळेला ते हजर राहतात. त्यामुळे त्यांना इकडं मानणारा वर्ग भरपूर आहे. महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे असं तुम्हाला आम्हाला महायुतीचेच येणार असं आम्हाला यावी असं वाटते. आम्हाला महायुती यावी, कारण शेवटी फंड असतो केंद्रातला म्हणा महाराष्ट्रातला म्हणा. त्या फंडात त्यांचा फंड मिळाला तर यांना पुढं म्हणजे वाटचाल मिळते ना काम करायला, विकास करायला प्रभागामध्ये. प्रशासनाचा कारभार तसा बघितला तर योग्य नाही आहे थोडाफार, पण नगरसेवक हा नक्की पाहिजे. आपल्या वार्डामध्ये काम करणारी व्यक्ती पाहिजे, संपर्कात पाहिजे, लोकांच्या अडीनडी सगळ्यांचा विचारणारा माणूस असा पाहिजे की तो नगरसेवक आपल्या कुठल्याही व्यक्ती असू दे भागातली त्याला धावून आलं पाहिजे, असा नगरसेवक आपल्याला पाहिजे. या प्रभागातून अर्चना पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? अर्चना वहिनींचं काम चांगलं आहे. त्या कायम संपर्कात आहेत. त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून बरंच काम केलेलं आहे इथं. आणि उत्तम साहेब आपले चांगले हे आहेत, इथले नगरसेवक होते, बाजी हे होते. प्रत्येक भागामध्ये त्यांनी जाऊन काम केलेलं आहे. कामाची कुणाला सांगतोच असं नाही की बाबा माझं काम राहिलं नाही केलं आहे आणि नाही राहिलेलं असं कुठलं नाही आहे. साहेबांनी जाऊन तिथं काम केलेलं आहे. लोकांशी संपर्क चांगला ठेवलेला आहे आणि त्यांचं काम उत्तम प्रकारे आहे. एकंदरीत काय सांगाल, कोराणी कुटुंबीय आणि या प्रभागातील लोक हे नातं कसं आहे? इथली कोराण्यांचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. इथलं कुटुंब म्हणजे त्यांचं घरचंच कुटुंब असल्यासारखं आहे. आणि कोराण साहेबांनी कधी भेदभाव केलेला नाही कुठल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे माझा हाय, माझा तू हाय, तू असं कुठल्याही प्रकारचं काय केलं नाही. आपलेपणाने त्यांनी, समजूतपणाने आपलं म्हणून त्याने आपल्याला स्वीकार केलेला आहे. जनतेचा, इथल्या लोकांचा पूर्ण त्याने आपल्या विश्वासामध्ये त्याने घेऊन आपले म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे. महायुतीची सत्ता काय यावी असं तुम्हाला वाटतं? कारण मोदी साहेबांचं काम एक नंबर आहे. त्यामध्ये अमित शहांचं काम एक नंबर आहे. आज बघितलं तर भारतावर असं संकट कुठलं नाही. आज बाहेरच्या ह्याच्यामध्ये प्रदेशामध्ये जर बघितलं तर आर्थिक संकट एवढं आहे की आज लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कामधंदा नाही आहेत, काय नाही. तरी मोदी साहेबांनी आमच्या भरपूर इंडियामधल्या लोकांचे, तरुण लोकांचे सगळ्यांची कामं चांगल्या प्रकारचे, चांगल्या नोकऱ्या अशा दिलेल्या आहेत. या प्रभागातून कोण निवडून येईल असं वाटते तुम्हाला? प्रभाग क्रमांक 10 मधून अर्चना उत्तम कोराणे ह्या 100% निवडून येणार ही जी आम्हाला खात्री आहे. कारण का ह्याच्या अगोदर त्यांनी भरपूर चांगली कामं केलेली आहेत, विकास केलेला आहे. गोरगरिबांना कुठल्याही अडचणी सुखादुःखाच्या याला कायम त्या धावून जाणाऱ्या वहिनींचं बी काम आहे, साहेबांचं बी आहे. इतर त्यांच्या फॅमिली त्यांची मुलं असू दे, कोणी बी असू दे, पण ती सर्वजण कुठल्याही अडचणीला धावून जातात. त्यांचं म्हणजे युवा पिढी बी चांगली सगळी ह्याच्यात राजकारणात याच्यात सगळ्या सक्रिय असतात. नेहमी प्रत्येकाला सुखादुःखात जातात आणि कायम सगळं चांगलं काम करतात. नक्कीच. मग अर्चना कोराणे यांना एवढी पसंती का? काय नाही, त्यांचं पहिल्यापासून याच्या अगोदर पहिल्या ते नगरसेविका होत्या, त्याच्या अगोदर त्यांनी कामं केलेले आहेत. मध्ये 10 वर्षात तिथं महापालिकेचे पुढे गेल्यामुळे काय झालं आहे की आता चालू झाल्यामुळे आता इथं म्हणून त्यांना कामाची संधी चांगली मिळणार आणि भाजप सरकारवरती असेल त्यामुळे काय कुठल्या गोष्टीची अडचण येणार नाही. त्यामुळे काम 100% होणारी गॅरंटी आहे आम्हाला. काय सांगाल, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर आली पाहिजे? आपली ह्याचीच की महायुतीची. असं का वाटतं? कारण वरती सरकार ते आहे, खाली सगळं हे आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम चांगलं आहे. कोल्हापुरात आपले भाजपचे सगळे मुन्नासाहेब असू दे, बाकी इतर हे असू दे, सगळ्यांचं शिवसेनेचे सगळ्यांचं कार्य चांगलंच आहे. आणि आता 10च्या 10 आमदार आपले आलेले आहेत चांगले. 0-1 असं कोल्हापुरात 10 आलेले आहेत, बाकीचे 0 झाले. त्यामुळे काय त्यांचं यावेळी काही चालणार नाही. काय सांगाल, विकास झालाय का हो? नाही झालेला, विकास झाला नाही, रस्ते झालेले नाही, गटर झालेले नाहीत, पाण्याची सोय नाही. आत्ता 20 वर्षांना आमच्या इथं रस्ता आला. उत्तमभाईंनी काम वर्ण करून आणलं. 20 वर्षांना आत्ता रस्ता झाला, काही काम नाही. म्हणून आम्ही अर्चना या पाठीशी उभा राहणार आहे. नक्कीच. या प्रभागातून अर्चना कोराणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्यांच्यावर? पूर्वी कॉर्पोरेटर होत्या, तिने काम भरपूर केलं होतं आणि आत्ताही ते त्यांच्या पाठीमुळे आम्ही राहणार आणि त्या काम आम्ही सांगेल ते करणार आहे.
नक्कीच कोराणे कुटुंबियांशी एवढी लोकप्रियता या भागात वाटते, काय कारण असेल? नाही, सगळ्यांनी मिळून मिसळून माणसं असतात, घरांना मदत करतात, काही काम असले लगेच जातात. काय वाटते तुम्हाला, कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे महापालिकेत? सत्ता कमळाची सत्ता आली पाहिजे, भाजप सगळीकडे आली म्हणजे विकास होतो सर्वांचा. काय वातावरण आहे इथं? इथलं वातावरण एकदम पॉवरफुल आहे, लोकांची साथ आहे. निवडणुकी बऱ्याच वर्षापूर्वी झालेल्या असल्यामुळे 8-9 वर्ष झाली निवडणूक लागलेली नाही, त्यामुळं येथील लोक सर्वस्वी पाठीशी उभा राहतात. कोण निवडून येईल असं वाटते? महायुतीचे सर्व उमेदवार येतील असं वाटतं, असं का वाटते? कारण त्याप्रमाणे त्यांनी विकास केलेला आहे. त्या विकासाच्या आधारावर निवडणूक लढवतात. निवडणूक आहे महापालिकेची, या प्रभागामध्ये काय वातावरण आहे सध्या? वातावरण काय चांगलंच आहे की ह्याच्या भाजपबद्दल अर्चना कोराण्यांच्याबद्दल 100% निवडून येणार. गुलाल आमचाच आहे. तेच का पाहिजे तुम्हाला? कारण ते आमच्या म्हणजे गल्लीसाठी विकासासाठी गल्लीचं आमचं चांगलं आमच्यासाठी हे करतात. ते अर्चना वहिनी म्हणा, उत्तम भैया म्हणा, सगळे आमच्यासाठी काही पण अडचणी येऊ देत आम्हाला ते धावून येतात. कधी अर्ध्या रात्री जरी बोलवलं तर ते आमच्यासाठी धावून येतात. काय काय मदत केली आहे तिने? काय असं रस्ते म्हणा, पाण्याचं पण कधी पण असं अडचण आली तर आम्हाला पाणी पुरवठा म्हणा, सगळ्या बाबतीत आम्हाला ते मदत करतात. तुम्ही म्हणताय अर्चना कोराणे निवडून आल्या पाहिजे, काय सांगाल त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? छान आहे, चांगली आहे. आत्ता सध्या सुद्धा त्या आम्हाला काही अडचण आल्या तर आम्हाला त्या महानगरपालिकेची पण नेतात. परत काहीतरी पाणी अडचण असलं तर पाण्याच्या खजिन्यावर आम्हाला नेऊन त्या आम्हाला आधार देतात, बोलतात आमच्याबद्दल. आम्हाला काही अडचणी असतील त्या महिलांच्या आमच्या त्या दूर करतात. त्यामुळे आम्हाला त्याच नगरसेविका म्हणून आता आम्हाला सध्या तरी पाहिजे. बाकी काय सांगाल, महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे? भाजपचाच फटकला पाहिजे. का? आता का म्हणजे काय, आता विकासासाठीच की आपल्या ह्याच्या. भाजपलाच पसंती का? भाजपला म्हणजे आपल्या आता महिलांच्यासाठी भाजपने जे हे केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला भाजपच झेंडा हवा आहे. कारण महिलांच्यासाठी भरपूर काही भाजपच्या यांनी केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला भाजपच हे पाहिजे. या प्रभागात समस्या काय काय आहेत? समस्या पाण्याचा, रस्त्याचं जरा आमच्या इकडचं, आणि सरकारी टॉयलेट आहेत त्यांचं जरा हे करायला पाहिजे. आता आपलं पिंटू राऊत होते त्यावेळेला ते सगळं केलेलं, आता तिकडं नगरसेवक कोण नाही, कोणच येत नाही. आणि बाग आमच्या इथं आहे, त्या बागेचं तर काय बाग अशी वाटतच नाही, कचरा कोंडाळा काय असं आहे. त्याच्यामुळं आमची मुलं ते पुढचं होई ते पोरांचं हे पाहिजे नाही, खेळणं ते कायच नाही तिथं, कचरा कोंडाळा असल्यासारखं झाले तिथं बागेत. कोण निवडून आल्यावर हे सगळे प्रश्न सुटू शकतील? आमच्या कोराणे वहिनी येणार त्या निवडून. म्हणजे त्यांनी काय पद नसताना त्याने एवढं काम चांगलं, म्हणजे कधी आम्ही त्यांच्या दारात गेलो कुठल्या पण समस्या असल्यावर ते आम्हाला कधीच नाही म्हणत नाही. भाऊ पण आणि ते पण, म्हणजे आजपर्यंत पिंटू बॉस नंतर ना त्या म्हणजे नगरसेवक आम्हाला पाहिजे. कोराणे कुटुंबीय आणि जनता कसं आहे ना? जनता आमच्या म्हणजे व्यतात आणि मला त्यांचं म्हणजे वेगळंच आहे, म्हणजे असं आपलं म्हणून हे करतात. त्यांनी कधीच आम्हाला म्हणजे असं हे तुच्छ लेखलेलं नाही त्यांनी, म्हणून आम्हाला त्याच नगरसेवक पाहिजे. एकंदरीत काय सांगाल, या सध्याचं राजकीय वातावरण बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून आलं पाहिजे? अर्चना उत्तम कोराणेच निवडून आल्या पाहिजेत, का तर आमच्या भागासाठी आमच्या विकासासाठी त्याच चांगले आहेत. म्हणजे असं कुठल्याही ह्याला त्यांनी मागं बघत नाहीत. उत्तम भाऊ बी आणि अर्चना ताई बी सगळ्या याला प्रत्येक याला अशा धावून आलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला नगरसेवक म्हणून त्याच पाहिजे, आणि विजय हा महायुतीचाच होणार. महायुतीचाच विजय होणार असं तुम्हाला वाटतंय? काय कारण आहे? कारण म्हणजे कसं आहे, आता ते महायुतीचंच कसं सगळीकडे आता प्रत्येकाचं समस्या आहे. त्यांनी आता महिलांच्यासाठी लाडक्या बहिणीचं महिलांच्यासाठी केले, परत आता 1-1 लाख रुपये तिने महिलांना देणार आहेत. म्हणजे आता त्यांनी सगळीकडे सहकार्य करतात, त्यामुळं आम्हाला वाटते महायुतीची यावी. निवडणूक आहे महापालिकेची, काय सांगाल, प्रभागाचा विकास झाला? प्रभागाचा विकास झालाय, पण ॲक्च्युली रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न हा मुख्य आहे. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली, तरी पण आता इथून पुढं त्या करतील असं आम्हाला वाटतंय, आणि आम्हाला पूर्ण त्यांना सपोर्ट करण्याची इच्छा आहे. या प्रभागातून अर्चना कोराणे निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय सांगाल त्याच्यात? काय निवडून येणार आहे आम्हाला परफेक्ट माहित आहे, आम्हाला गॅरंटी आहे 100%. आम्हाला असं वाटतं की त्याच याव्या. त्यांना एवढी पसंती का? त्यांनी भरपूर कामं केलेत. आम्हाला जिथं जिथं अडचण असेल, कोराणे साहेबांनी म्हणा, आमच्या तालमीनं म्हणा, सगळ्या महिलांना मदत केली, भरपूर मदत केली आहे. कुठं आम्हाला अडचण असेल तिथं आम्हाला अजित साहेब देत होते साथ, तसं त्यांनीही देणार. आम्हाला गॅरंटी आहे म्हणून आम्ही त्यांना निवडून देणार. वहिनी तुमचे काम चांगलं आहे, कोराणे साहेबांचं काम चांगलं आहे.
त्यांचा सपोर्ट म्हणजे चांगला आहे तसा. गोरगरिबांना पण ते मदत करू शकतील म्हणजे आहे, करतातच. काय एकंदरीत निकाल काय असेल निवडून कोण? निकाला कोरोना वहिनीच येणार, आमची सीट येणार. असं तुम्ही ठामपणे सांगताय, काय कारण आहे याचं? तेच त्यांचे कामच चांगलं आहे ना, म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करण्यासारखे आहेत कोराणे साहेब, त्यामुळे 100% निवडून येणार असं आम्हाला तर वाटतंय. खात्री आहे, खात्री आहे. जनता आणि कोराणी कुटुंबीय यांचं कसं नातं? घरोबाचं घरगुर घरच्यासारखं सगळ्यांना ते वागणूक देतात, त्यामुळे काय तेच येणार आहे. काही निवडणूक आहे महापालिकेची, तुम्हाला काय वाटते निवडून कोणी? अर्चना कोराणे. असं काय वाटतंय? असा ते अर्चना कोराणे आणि गौतम साहेब पहिल्यापासनं सगळ्या जनतेला कुठेही अडचण आली तर ते उभा आहे. त्याच्यामुळं आम्हाला अर्चना कोराणे निवडून यायलाच पाहिजे. ते का आमच्या भागापुरतं नाही, सगळ्या जनतेला त्यांनी सहकार्य करतात आणि करत आलेले पहिल्यापासून. कोराणी कुटुंबियांविषयी एवढी पसंती का लोकांची? कारण का कोराणे कुटुंब गरीब किंवा श्रीमंत मानतच नाहीत, सगळ्यांना सारखं त्यांनी मदत केलेली आहे, म्हणून आम्ही त्यांना पसंती करतो सगळीच. कशी आहे काम करण्याची पद्धत, कशी आहे? एक नंबर त्यांचं काम करण्याची पद्धत आहे. साहेबांना कधी फोन नुसता मारला तरी साहेब फोनवरनं काम करणार, तिथंच यावं असं काही नाही. त्यांचा फोन तुम्हाला असा अनुभव आला? अनुभव, आम्ही त्यांच्या शेजारीच राहतो, भरपूर आम्हाला अनुभव आहे आणि भरपूर त्यांनी मदत केलेली. मुळात म्हणजे गोरगरिबांना भरपूर त्यांनी मदत करतात, म्हणून आम्हाला अर्चना कोराणे हवे. काकी, तुम्हाला काय वाटते की महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे? भाजपचा. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर होणारा नगरसेवक हा कसा असावा, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतलं. एकंदरीत या प्रभागातील नागरिकांनी आपल्यासमोर या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचला, होणाऱ्या नगरसेवकांकडून असणाऱ्या अपेक्षा सविस्तरपणे सांगितल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर.